श्री माधवनाथ दीप प्रकाश सकल तीर्थ श्री सद्गुरु समर्थ योगीराज भगवान माधवनाथ महाराज की जय। नसे ज्ञान वैराग्य काहीच अंगी, नसे भक्तीचा लेशही अंतरंगी, कसा वाजवू दिव्य चारित्र्य डंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। नठावे मुळी शास्त्र वेदांत योग, कळेना कसा आकळू ज्ञान योग, कशी लावू मी शून्य रूपी पताका, समर्था तरी होई तू पाठी राखा। रुचेना मना लागी एकांत वास, भवाचे वनीही फिरायास हौस, सदा वाटते भीती चित्तास शंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। स्वनेत्री सदा माधवा तू वसावे, तुझे रूप सर्वांतरी म्या बघावे, तुझ्या रंगणी रंगवी एकमेका, समर्था तरी होई तू पाठी राखा। कृपा माधुरीचे बहु गोड प्याले, भरोनी मुखी लाविले हो दयाळे, करोनी मुका बोलका दे अवांका, खरा जाहला नाथजी पाठी राखा। श्री माधवनाथ महाराज की जय। चतुर्थ किरण प्रारंभ। श्री सद्गुरुनाथाय नमः। सद्गुरुनाथा तू कृपामूर्ती, तव कृपेनेच येई स्फूर्ती, तव कृपा नसता त्रिजगती होईल अंधार। चंद्रप्रभा तव कृपा दृष्टी पाहता, वृत्ती कमलिनीस येई प्रफुल्लता, प्रभू श्री जाऊन बैसे तत्वता, ऐसी तियेची कीर्ती। मज जवळी कृपा निधान नसते, तरी मग कोण विचारिते, जडही मज धिक्कारिते ठाई ठाई, तुझ्या कृपेचे दिव्य सुदर्शन, तुझ्या कृपेचे दिव्य सुदर्शन, मज रक्षी रात्रंदिन, ना तरी षडरींचे कारस्थान, पूर्ण विजयी होते। तव कृपेची घेऊनी रथ, जाईन गा योजने शत, तव कृपा साध्य करणे निश्चित, हाच माझा पंथराज। जेवी समुद्रावरी कराया प्रवास, सिद्धी केली नौका विशेष, परी कर्णधारा विण उदास, तेवी तव कृपे विण। सजविली सुंदर नोवरी, तिच्या भाळी तिलक नसे जरी, ती त्याज्य सर्वतोपरी, तेवी तव कृपे विण। तरी त्या कृपेचा ठिकाण, मज दाखवी नारायणा, येतो काकुळती चरणा, प्रेम भावे तुझिया। झाला नाथ प्रसन्न, म्हणे करी मम लीलेचे वर्णन, हेची तव कृपास्थान शोधोनी पाही। गतकिरणी श्रीनाथ, करी अलौकिक कृत्य, सद्य किरणी वाढवित भागवत महिमा। माधवास भजनांची आवडी, नाम गजर करी घडोघडी, नामाविण पळही जाऊ नेदी बालयोगी। नाम हेची जीवन, नाम हेची सायुज्य साधन, नाम ही भक्तीची खूण अंतरीची। नाम हे भवसागर तारू, नाम हे भवकुंजरू, नाम पाडील हो विसरू सर्वरसा। नाम जपे श्री शंकर, सर्व युगा नाम हे आधार, नामाचा महिमा ज्ञानेश्वर वाढवी कलियुगी। वाढले कर्मांचे थोतांड, माजले वादाचे बहुत बंड, म्हणोनी ज्ञानदेवे घेतला दंड हरिनामाचा। त्या दंडाते नामदेव संत, करी स्थापन भारतात, जरी पटक्याचा ध्वज फडकत वरी तुकयाचा। आधीच नाम हे मानस सरोवर, त्यात माधव हंस पोहणार, मग श्रोतृवृंद ही जलचर कान व्हावा। ऐकोनी माधवाचे भजन, सर्व श्रोते होती तल्लीन, विसरती देह भान जाण आपुलाले। पांगरी असती भजन मेळे, तेथे जाऊन नाथ खेळे, प्रेमानंदे नाचे डोले भजन रंगी। जन म्हणती ही नवलाई, नववर्षाची बालमूर्ती ही, नाना रंगात गाई ताल सुस्वर। याचा गुरु कोण, ज्याने केला तानसेन, तो वाटे धन्य धन्य त्रिलोकिया।
एक म्हणती तो स्वयेच गुरु, त्यास कोणी न लागे थोरू. ऐसा अद्भुत किमया गारू, नाथ होई सदा अभंगांचा नाद. नाथास अभंगांची आवड, जेथे जाई तेथे हाची छंद. गाई गोड गीतांत, नाथ सखा विसरू नका. हा भजनाचा धरी ठेका, यातच स्वरूपी राही देखा. माधव कुमर एके दिनी भजन मंडळ, करी ललिताचा खेळ. दाविती हरिलीला विमल नटवेशे, माधवा म्हणती तू घेई सोंग. येरू वदे मज नगो हे ढंग, तू प्रत्यक्ष गोरक्ष होई मग. ऐसे कौतुके विनविती, ऐकता गोरक्षाचे नाव. नाथ विसरला देह भाव, म्हणे माझी शैली शृंगी आणावी. जातो सोहम भिक्षेला, आणारे माझी कोपिन. गाठीतो प्रमिलेचे भुवन, जागवितो सद्गुरु चरण अल्लख घोषे. नाथभूषणांनी शोभवी काया, गेला रंगभूमीवरी गावया. अल्लख जागे गुरुजी गोरखाया, हे पद्मगाई माधवा. बाळमूर्ती गाता स्थिर झाली, वृत्ती ठाईच निमाली. तेथेच समाधी लाविली योगेंद्राने. देखोनी हा चमत्कार, घाबरती परिजन फार. म्हणती दृष्टावले पोर, आता कैसे करावे. आणि ती लिंबू जाऊन, करीती नाथास लिंबलोण. पंचाक्षरी बोलविती ठाऊन, मंत्राक्षदा टाकिती. कोणी म्हणती दृष्ट काढा, कोणी म्हणती कुक्कुटकंठ मोडा. कोणी सांगती मर्याईस रोडगा धाडा, म्हणजे बाळ उठेल. ऐसे नाना तर्क करीती, तामसी यत्नांची होई पुरती. मायेत सारे गुरफटती, खरे तत्व निराळेची. मग नाथे वायू उतरविला, पाहता नयनी हा सोहळा. बालस्वभावे हसू लागला, म्हणे काय करी तसा. त्या दिवसापासून नाथ ललितीन जाई आपण. जनही घेले भेदरून, म्हणती नको ही कटकट. काही काल लोटल्यावरी, मल्हार दादास येई ज्वर. त्यातची कैलास शिखरी, जाई तो महात्मा. मथुरा मातेवरी दारुण, कोसळली कुऱ्हाड आकाशातून. म्हणे देवा केली सकटू करणी, आघात हा सोसवेना. तू नेणसी माझ्या प्राणेश्वरा, फिरविला संसारावरी नांगर. मज नेतासी जरी ईश्वरा, तरी भले होते. कुलस्त्रीस पती हे दैवत, पती पूजन हे तियेचे व्रत. पतीचे भोजन उच्छिष्ट, हे पक्वान्न तियेचे. ऐसा नाना परी शोक करी, आपटी कपाळ धरणीवरी. म्हणे मी आता सहगमन करी, कोणी न आड यावे जी. जाता पती मम चैतन्य, जाहला देह काष्ठा समान. आता काय करावे ठेवून मृत्तिकेसी. घेवोनी पतीस अंकावरी, बसेन चिता सिंहासनावरी. लावीन मळवट सौभाग्यकारी, मज निरोप द्यावा. ऐसे विनवी परिजना अबला, नेत्री चालल्या अश्रुमाला. बघोनी ऐशा करुण दृश्याला, पाषाणही द्रवेल. देखोनी मातेचा विलाप, जाई माधव समीप. दावी ब्रह्मज्ञानदीप, बाळ बोले जैसे नृसिंह सरस्वती देवे. मातेसी ज्ञान कथिले बरवे, तैसे बोधिले नाथ देवे जननीसी. जाऊन वैसे लढिवाळपणे, कंठी मिठी मारली बाळाने. म्हणे मज अंकावरी नेणे जननी गे. मग सन्मुख बसे जाऊन, पाही नेत्र टवकारून. जणू संचरला भगवान बोध रूपे. कासेहा शोक करीसी आई, तुझ कोण सोडूनी जाई. तुझे तुझ पाशीचा आहे, पाही नेत्र उघडोनी. कोण कुणाचा पती, कोण कुणाची असे पत्नी. याचा विचार करी चित्ती विवेकाने. तुझ पती कधी नव्हता, तुझ पत्नीपणही नव्हते तत्वता. मग का करीसी आकांता अज्ञानत्वे. माते कलेवर हे भाड्याचे घर, त्याचा मालक आत्मा थोर. तो गेला दुसरे मंदिर शोधावया. पाही वो दृष्टी उघडून, सर्वत्र तूच भरलीस जाण. मग तुझा पती अंतरून जाईल कैसा. देह ही अभ्राची सावली, क्षणभंगुरत्वाची खोली. कालवायूने निरसिता उरली, आकाश रूप ज्योती. लटिकाची हा सर्व व्यवहार, लटिका हा सारा संसार.
उगीच नसता अभिमान थोर माझे माझे म्हणून. जैसी बाळे भातुकली खेळती काष्टपाटांची घरे बांधिती आनंदाने संसार करीती तेवढ्याच स्थली. घेवोनी वस्त्रांच्या बाहुल्या त्यास बांधिती मुंडावळ्या म्हणती नवरा नवरीचा लग्न सोहळा करूया साजणी. करीती आनंदे मंगल विवाहा बोलाविती व्याही जावया तेवी सकल सोयरिया समारंभासी. घालिती लुटुपटीचे भोजन किंवा सत्तूचे पक्वान्न होती या आनंदी तल्लीन योग्यापरी. इतुक्यात दुसरी दिसता मौज सोडूनी जाती वधूवरा सहज. मोडिती आपुले गृह ताजे जे इंद्रभुवनापरी होते. ही बाळांची त्यागी वृत्ती पाहोनी येई जागृती जे लीलेने सहज शिकविती माया कार्य. माते सोडी हे दुःख दारुण करी स्वरूप अनुसंधान तुझे हरपले ध्येय जाण हृदय मंदिरी. ऐकोनी शिशूचा आत्मबोध माता सोडी शोक संवाद घेवोनी अंकावरी बालक सिद्ध भेटे त्याते प्रेमाने. माता म्हणे कुमारासी तू माते ईश्वर गमसी परी केवळ पुत्र झालासी लौकिका कारणे. तुवा बोधिले जे मजसी ते ठसावले हृदेशी धन्य मी माझ्या कुशी योगीनाथ जन्मला. केले सकल संस्कार दाने दिधली अपार चालविली आपुली कष्टतर देहयात्रा. नाशिक प्रांती सटाणे गावे तेथे होता यशवंत देव मामलेदारी करी अभिनव धन्य तो गृहस्थाश्रमी. गृहस्थाश्रमाचे वर्णन करी भर्तृहरी कविभूषण त्याचा मतितार्थ सांगेन प्राकृतात. सदा आनंदे ज्यांचे चित्ती गृही असे विपुल संपत्ती कन्या पुत्रही नांदती प्रेम भावे. कांता बोले मधुर वचन पती सेवेसी तत्पर जाण जी गृहिणी हे नामाभिधान सार्थ करी. लाभती उदार सन्मित्र जे प्रेम ठेविती सर्वावस्थेत सेवक समूह वर्तत आज्ञेनुसार. सदा चाले अतिथी पूजन मिळे भोजन मिष्टान्न महेश चरणी तन मन धन वाहती प्रेमे. करीती संत समागम संत हे तयांचे विश्रामधाम हाच गृहास्थम उत्तम जाणीजे सर्वथा. परी ऐशा गृहस्थाश्रमाचे सौख्य क्वचितात भोगी नर एक इतर ते शोषिती दुःखे अनेक कर्मानुसार. म्हणून ऐशा आपत्काली ठेवावी वृत्ती स्थिर आपुली गुंतू त्यात नये कदा काळी मुमुक्षुने. हे कार्य वाटेल प्रथम जड परी करिता अभ्यास दृढ येईल यश गोविंद गृहस्थाश्रमी. ऐशा गृहस्थाश्रमाचा पंथ चालवी महाराजा यशवंत कोणीन दुखविता सावचित्त राहे अंतर्यामी. देखोनी साधूचे शुद्धाचरण नमिती भाविक अभाविक जन प्रेमे घालिती लोटांगण यशवंतपदी. यमनियमाचे करोनी पालन करी अचल सेवा तो मुनी परी अंतरी अंतर रुजवनी राहे सदा स्वानंदी. गौरजनही होती चकित म्हणती त्याते ख्रिस्त सत्य कोणी मानिती प्रेषित परमेशाचा. तो देवगृहीचा मामलेदार म्हणोनी म्हणती देव मामलेदार औदारी करणाचा अवतार शांती तुकया परी. यशवंताचे औदार्य थोर लाजवी तो धनिका उदार कथितो एकच प्रसंग सुंदर सादरे परिसावा. एके दिवशी यशवंत मूर्ती जाई देवदर्शनाप्रती सवे आपुली पत्नी घेती जी प्रत्यक्ष देवता. परतोनी येता मंदिरी भेटला एक ब्राह्मण भिक्षे करी म्हणे ऐकोनी औदार्याची भेरी आलो भिक्षेस्तव. मज येथेच भिक्षा द्यावी आपण भिक्षापात्राचा अपमान करिता जाईल ब्रीद जाण आपुलेजी. चिंता पडली यशवंताला नवता जवळी फुटका अधेला विनवी ब्राह्मणा ते चलावे गृहाला देईन यथाशक्ती. परी तो द्विजन ऐके वचन म्हणे मीन पाही परतोन द्यावी यावर नथ काढून पत्नीच्या नाकातुनी.
याचकाची ऐकोन याचना, प्रसन्न झाला यशवंत राणा. प्रियेसी म्हणती तुष्टवी साजणी, अतिथी महाराजा. जवळी होते भक्तजन, म्हणती हा ब्राह्मण लटिका जाण. या ते देऊ नका दान, रत्नालंकार. मातुश्रींच्या शरीरावर आहे एवढाच अलंकार. तोही देणे अविचार, नका करू स्वामिया. देवी म्हणे माझा अलंकार, माझ्या कपाळी आहे सुंदर. हे चंचल विनाशी घर, ठेवून काय करू. काढोनी नथ हिऱ्यांची, तृप्ती केली ब्राह्मणाची. धन्यता उभयतांची, होती साक्षात लक्ष्मीनारायण. ऐशा महासाधूंचे दर्शन, घ्यावया जाती अनेक जन. प्रत्यहीच होई रात्रारात्रंदिन, सटाण्याची. वंदाया साधू चरण, माता जाई माधवास घेऊन. देखोनी माता पुत्र दोघे जण, येती सामोरे यशवंत. हसून म्हणती श्री महाराज, अरे हा गादीचा मालक आज. गृही चालूनी आला सहज, याते फार फार सांभाळा. नेले प्रेमे माधवास, बसविले गादीवरी त्यास. विचारी कुशल प्रश्नास, जणू जीवलग भेटला. मथुरा मातेने वंदन केले, म्हणे करावे बाळाचे रक्षण. देव सांगे अंतरीची खुण, हाच उज्जनीचा प्रसाद. पटली ओळख देवीस, विनवी कर जोडून साधूस. त्यावेळी आपणची जगदीश, यती वेषेणे केले. दिधला कन्येने पुत्र प्रसादी, तेवी श्री महादेवाची पिंडी. आता गृहस्थाश्रमाची कुडी घेतली गा. तुम्ही संत केवळ ब्रह्मरस, सर्वात आपुला आहे वास. जैसी मुस तैसा वेश घेतलाची. दिधला आपण कन्येतेवर, परी पुत्र दिसे वेळा फकीर. नाही चिंता तया तिळभर, निज देहाची. न जाई नित्य शाळेत, न बैसे कधी गृहात. सदा सेवी एकांत शिवालयी. जैसा चुकलेला फकीर, सापडे मशिदीत सत्वर. तैसा माधव अनिवार, सापडे मंदिरात. तरी त्यासी देवे तारावे, काही सन्मार्गी लावावे. वडिलांचे नाव राखावे माधवाने. मजपुत्र असती चार, परी हाची करी वेडेचार. तू अनाथांचा दातार, पुरवी आस आमुची. धन्य माधवाच्या कौतुका, दिधला मातेसी अनुभव इतुका. परी देई मायेचा गिरका क्षणोक्षणी. ऐकोनी मातेच्या वचना, गदा गदा हसला योगिनाणा. म्हणे बाई तुझा कान्हा, मार्गावरीच असे. तुझ वाटे तो वेडा पीर, परी पीर नव्हे पिरेश्वर. तुझ अनुभव येईल साचार, या वचनाचा. न करी वो चिंता माये, आता अवधी तोडा आहे. जाई चित्रकुटी लवलाय, मग पाहशील मौज. आश्वासुनी मातृदेवी, यशवंत माधवा ते ठेवून घेई. नित्य करी नवलाई पक्वान्नाची. करी आग्रह माधवास, घाली तयाच्या मुखी घास. सोडोनी सर्व अट्टाहास, खाई नाथ बालक. ऐसे एक सप्ताह ठेवून, केली माता पुत्रांची बोळवण. दिली वस्त्रे तेवी वाहन, साधूवर्ये. तो पांगरी साले पत्र, की चित्रकुटी यावे त्वरित. बोलविती बाळकृष्णपंत, माधवाचे पितृव्य. श्री यशवंत देवांचे भव्य भविष्यवचन. त्यावरी झाला हा शुभ शकुन. केला त्वरित मार्ग आक्रमण माधव मातेने. चला चला हो श्रोतृजन, जाऊ चित्रकूट त्रिकुटी आपण. पाहू सिंहासनी आरोहण भगवंताचे. प्रथम मुक्काम मूलाधारपुरी, तेथे पाहू गणेश मूर्ती साजिरी. आणू क्रियेची सामग्री पूजावया. दुसरा मुक्काम स्वाधिष्ठान नगर, जे ब्रह्मदेवे केले स्थिर. तदनंतर मणिपूर विश्रांतीस योग्य. श्री महाविष्णू देवे वसविले हे बरवे. तेथून अनाहत गावी जावे. करू रात्रीस मुक्काम, अनाहतापासून विशुद्धपुरी. आहे जराशी दुरी, परी सर्व गावाहुनी विचित्र खरी. तीच नगरी, तेथे जीवेश्वर हुकुमवरी. महा उदार अंतरी, तो नेईल चित्रकूटपुरी. त्रिकूट प्रासादी, आज्ञा नामक असे कामगार. आपुले करील स्वागत थोर. करील ब्रह्मारंध्रातुनी स्थिर. योगींद्राच्या
सवे घेऊ निवृत्त कामिनी, विवेक पुत्रा लागुनी, ती सांभाळतील प्रेमाने आपणासी. मार्ग आहे थोडा बिकट, म्हणून घेणे लागे सोबत, ना तरी प्रवृत्तीचा घाट लोटील खळग्यात. ऐसा सुप्रसंग पुनरपी नाही येणार कदापि, जे चुकवीतील ही आनंद दीप्ती ते मंद भाग्य. सोडा सोडा मायेचे पाश, चला वेगे चित्रकुटास, चाखू नित्य सुखाचा रस, म्हणे नाथसुत. इति श्री माधवनाथ दीप प्रकाशे नाथसूत विरचिते बाललीला वर्णनम नाम चतुर्थ किरण समाप्तः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री माधवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.